मला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की आता कुठं आपण एकत्र चांगल्या पद्धतीने गुणागोविंदाने नांदायला लागलोय. शिक्षणाची गंगा आपल्या दरवाजापर्यंत आली आहे. छोट्या मोठ्या नोकऱ्या आपलं पोरं आता कुठं करायला लागलेत. आता कुठं आपल्या परिवारात आपण एक चांगला घास खायच्या मार्गावर आहोत. जे परमपूज्य महामानव बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं आपल्यासाठी ते कुठंतरी आता प्रत्यक्षात उतरायच्या मार्गावर आहे आणि हेच त्यांना आता बघवत नाही आहे. सिटीमध्ये आपण मुंबईमध्ये राहतो, आपल्याला थोडीशी पुरसत नसते. आज जर मी आळस करून घरात बसलो की जाऊ दे मला काय करायचं समाज बघून घेईल, तर पुढच्या 10 पिढ्या मला शिव्या दिल्याशिवाय राहणार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा, भले समाज नाही देईल पण माझ्या घरातल्या माझ्या कुटुंबातल्या 10 पिढ्या नक्कीच मला शिव्या देतील की चव्हाण तू काय झोपला होतास का, वा, एवढं सर्व नुकसान होत होतं, तू काय झोपला होतास का. आणि ह्या शिव्या मला माझ्या पुढच्या 10 पिढीच्या ऐकायच्या नाहीत म्हणून मी इथं आलोय. वा. उद्या जर हे उपवर्गीकरण झालं तर आपण वेगवेगळ्या गटातटात वाटले जाऊ. नक्की. आणि वेगवेगळ्या गटातटात वाटल्यामुळं आपलं अस्तित्व नाहीसं होऊन जाईल. म्हणजे आपल्याला किंमत राहणार नाही. उदाहरणार्थ तुम्ही कसं होणार, तुमचं नेतृत्व करण्याची जी तुमची क्षमता असणार ना ती मर्यादित तुम्ही नगरसेवकापर्यंत नेतृत्व करू शकता. पुढे जाता येणार नाही. एकदम म्हणजे सर्वोच्च पदापर्यंत तुम्हाला नेतृत्व करता येणार नाही, कारण तिथं तुम्ही गटातटात एवढे विभागलेले असाल की तुमचा आपसमध्येच ताळमेळ नसेल. शासनाला मला एक विनंती करायची आहे, तुम्हाला खरंच जर तळमळ वाटते आमच्या मागासवर्गीयांची, आमच्या अनुसूचित जमातीची, आमच्या अनुसूचित जातीची, आमच्या 59 जातीचा जर तुम्हाला एवढा कळवळा येतोय तर आज महाराष्ट्रामध्ये मला वाटते 16,000 जागा रिक्त आहेत. होय. विविध ठिकाणी पोलीस असू द्या, पोस्ट ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, वेगवेगळ्या खात्यामध्ये 16,000 पदं रिक्त आहेत. मग तिथं तुम्ही झोपले होते का? बहुत अच्छा. तुम्हाला वाटत नाही का अनुसूचित समाजाचा मुलगा, अनुसूचित समाजाची एखादी शिकल्या सवरलेली मुलगी त्या जाग्यावर कामाला लागावी, तिचा उद्धार व्हावा, त्या समाजाची प्रगती व्हावी? मग 16,000 जागा का नाही भरल्या? लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या चर्मकार बांधवांना सांगू इच्छितो की बाबांनो, या येत्या 30 तारखेला तुमचं काम धंदा नक्की काही असेल तर 1 दिवसासाठी तुम्ही बाजूला ठेवायचं. बरोबर. वा. कारण जर पुढचे 10 पिढ्या तुमच्या मुलाबाळाचा विचार करायचा असेल तर तुम्ही 1 दिवस दांडे मारायचे, पण येणाऱ्या 30 तारखेला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. खास करून मी ठाण्यातल्या माझ्या तमाम चर्मकार बांधवांना आव्हान करू इच्छितो या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून. माता भगिनी, युवक वर्ग या सर्वांनी येणाऱ्या 30 तारखेला आपल्या मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी मंत्रालयावर जो धडक मोर्चा आहे, हा कुठल्या नेत्यासाठी तुम्ही येऊ नका, बिलकुल. वा. कुठल्या संघटनेसाठी येऊ नका, कुठल्या कार्यकर्त्यासाठी येऊ नका, मी म्हणतो माझ्यासाठीही येऊ नका, पण तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही त्या मोर्चाला सहभागी झालं पाहिजे. ही माझी कळकळीची माझ्या समाज बांधवांना विनंती आहे. प्रथमतः मी लॉर्ड बुद्धा चॅनलचं आभार व्यक्त करतो. थँक्यू सर. कारण काय, असं धाडशी काम करायला जिगरबाज काळीच लागतं. क्या बात. आणि ते तुमच्या टीममध्ये बघतोय. थँक्यू सर. जी. गेले कित्येक दिवस आपण बघतोय की ते कडाक्याचं ऊन आहे, लोक घरात बसली तरी गाम्यागुम होत आहेत. जी. तुम्ही प्रत्येक नगरामध्ये जात आहे, लोकांशी संवाद साधताय, आपल्या सर्व समाज बांधवांना जागृत करताय. उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे लोकांना माहिती करताय, त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून कौतुक आणि माझ्या संपूर्ण चर्मकार बांधवाच्या वतीने आभार. परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेबांना वंदन करतो. आज हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात माझं इथं उपस्थित राहण्याचं एकमेव माझं वैयक्तिक मत, जीवनात माणूस हमेशा कामधंद्यात गुरफटलेला असतो. सिटीमध्ये आपण मुंबईमध्ये राहतो, आपल्याला थोडीशी पुरसत नसते. आज जर मी आळस करून घरात बसलो की जाऊ दे मला काय करायचं समाज बघून घेईल, तर पुढच्या 10 पिढ्या मला शिव्या दिल्याशिवाय राहणार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वा. भले समाज नाही देईल पण माझ्या घरातल्या माझ्या कुटुंबातल्या 10 पिढ्या नक्कीच मला शिव्या देतील की चव्हाण तू काय झोपला होतास का. वा. एवढं सर्व नुकसान होत होतं, तू काय झोपला होतास का. आणि ह्या शिव्या मला माझ्या पुढच्या 10 पिढीच्या ऐकायच्या नाहीत म्हणून मी इथं आलोय. वा, खूप छान. अभिनंदन. खरं तर उपवर्गीकरण हा विषय मुळात गरजेचा आहे का, हाच मेन प्रश्न आहे. काय उपवर्गीकरण का गरजेचं वाटलं तुम्हाला? 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून, एवढ्या वर्ष तुम्हाला नाही सुचलं? आता मला सांगा, 3,500-4 हजार वर्षापासून आपण जे भोगले, आपण जे जातीयतेचे चटके भोगलेत, ते 75 वर्षामध्ये संपून जातील का?
ते जे आपल्याला मिळालेली वागणूक आहे या 75 वर्षामध्ये 4.5 वर्षाची भरपाई होईल का? होऊ शकते का? सांगा तुम्ही सांगा, होऊ शकते का? कसं शक्य आहे? त्या 75 वर्षामधले जवळजवळ 25 वर्षे तर ते आपल्या दरवाजापर्यंत यायला गंगा टाईम गेला. 25 वर्ष तर आपले असेच निघून गेले, आपल्याला शिक्षणच माहीत नव्हतं. खरंय. आता जेमतेम ह्या 50 वर्षापैकी 10-15 वर्षापासून थोडंसं चालत जेमतेम मला वाटतं त्या 10-12 वर्षापासून थोडीशी प्रगती आपली व्हायला लागली. नक्की. आपली मुलं चांगल्या शाळेत चाललेत, आपला युवक वर्ग चांगल्या नोकरी धंद्याला लागायला लागलाय. आज जर तुम्हाला शासनाला मला एक विनंती करायची आहे, तुम्हाला खरंच जर तळमळ वाटते आमच्या मागासवर्गीयांची, आमच्या अनुसूचित जमातीची, आमच्या अनुसूचित जातीची, बरोबर. आमच्या 59 जातीचा जर तुम्हाला एवढा कळवळा येतोय, तर आज महाराष्ट्रामध्ये मला वाटते 16,000 जागा रिक्त आहेत. होय. विविध ठिकाणी, पोलीस असू द्या, पोस्ट ऑफिस असू द्या, मंत्रालय असू द्या, वेगवेगळ्या खात्यामध्ये 16,000 पदं रिक्त आहेत. मग तिथं तुम्ही झोपले होते का? बहुत अच्छा. तुम्हाला वाटत नाही का अनुसूचित समाजाचा मुलगा, अनुसूचित समाजाची एखादी शिकल्या सवरलेली मुलगी त्या जाग्यावर कामाला लागावी, तिचा उद्धार व्हावा, त्या समाजाची प्रगती व्हावी? मग 16,000 जागा का नाही भरल्या? अतिशय महत्वाचं. वा. तुम्हाला उपवर्गीकरण करून तुम्ही आम्हाला असं दाखवताय की आम्हाला तुमची काळजी म्हणजे काय ते बोलतात, जसं आईला बाळाची कशी किवदया येते, हो. तसं त्यांना आपल्याला वाटतं की त्या आईबापासारखी आमची किवदया करतात, पण किवदया करत नाही, ते पाठीमागून आपल्यावर ते वार करायचं षडयंत्र चालू आहे. त्याने आपसापसामध्ये आपल्याला वाटायचं आहे, विभागायचं आहे. मला सांगा, 59 जातीपैकी किती जण जाती आपण आता एकवटलेले असतो? आत्ताच आपल्यामध्ये मतभेद आहेतच की. होय होय. थोडेफार आपल्या कुटुंबामध्ये पण 4-5 आपण कुटुंबातले 4-5 भाऊ असतो, त्या 5 भावामध्ये थोडेफार मतभेद नक्की, असतात. नक्की. तसेच आपल्या 59 जातीचा जो आपला हा परिवार आहे, एक संघ परिवार आहे, त्यात छोटे छोटे मतभेद आहेत, ते आपण आपसापसात मिटवून कसं तरी पुढं चालत आपली प्रगती चालू आहे. पण तीच जर मला वाटतं हे उपवर्गीकरण झालं तर त्याच्यामध्ये पुन्हा नव्याने वाद चालू होतील. आरक्षणाच्या वाट्यासाठी आपण एक दुसऱ्याचे डोके फोडू आणि आपल्यामध्ये एकी तीळ मात्र राहणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते, जो नेतृत्व करण्याचा जो भाग आहे, नेतृत्व जे आज आपण करतोय, आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करतायत आपले लोक, माननीय खासदार, आमदार होत आहेत, जे नगरसेवक होत आहेत. उद्या जर हे उपवर्गीकरण झालं तर आपण वेगवेगळ्या गटातटात वाटले जाऊ. नक्की. आणि वेगवेगळ्या गटातटात वाटल्यामुळं आपलं अस्तित्व नाहीसं होऊन जाईल, म्हणजे आपल्याला किंमत राहणार नाही. उदाहरणार्थ, तुम्ही कसं होणार, तुमचं नेतृत्व करण्याची जी तुमची क्षमता असणार ना, ती मर्यादित तुम्ही नगरसेवकापर्यंत नेतृत्व करू शकता, पुढे जाता येणार नाही. एकदम म्हणजे सर्वोच्च पदापर्यंत तुम्हाला नेतृत्व करता येणार नाही, कारण तिथं तुम्ही गटातटात एवढे विभागलेले असाल की तुमचा आपसमध्येच ताळमेळ नसेल. तर मी या ठिकाणी उपस्थित राहण्याचं कारण आणि लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून मी माझ्या चर्मकार बांधवांना सांगू इच्छितो की बाबांनो, या येत्या 30 तारखेला तुमचं काम धंदा नक्की काही असेल तर 1 दिवसासाठी तुम्ही बाजूला ठेवायचंय. बरोबर. वा. कारण जर पुढचे 10 पिढ्या तुमच्या मुलाबाळाचा विचार करायचा असेल तर तुम्ही 1 दिवस दांडे मारायचे, पण येणाऱ्या 30 तारखेला या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घ्यायचा आहे. या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आहेत, भीमराव आंबेडकर साहेब आहेत, आमचे बबनरावजी नाना घोलप साहेब आहेत, बरोबर. तसेच चर्मकार विकास संघाचे आमचे संजयजी खामकर साहेब बरेच दिवस झालं तुमच्या माध्यमातून, इतर माध्यमातून हमेशा या आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. मला एकच या ठिकाणी म्हणायचं आहे की आता कुठं आपण एकत्र चांगल्या पद्धतीने गुणागोविंदांनी नांदायला लागलोय, शिक्षणाची गंगा आपल्या दरवाजापर्यंत आली आहे, छोट्या मोठ्या नोकऱ्या आपलं पोरं आता कुठं करायला लागलेत, आता कुठं आपल्या परिवारात आपण एक चांगला घास खायच्या मार्गावर आहोत. जे परमपूज्य महामानव बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं आपल्यासाठी, ते कुठंतरी आता प्रत्यक्षात उतरायच्या मार्गावर आहे आणि हेच त्यांना आता बघवत नाहीये. त्यांना वाटतंय जर हे असंच सातत्यपूर्ण जर चालू राहिलं, आणखी 20-25 वर्ष जर अशीच गेली तर सर्वोच्च पदावर हा समाज कुठल्या कुठं पोचेल आणि मग ह्याला खेचणं खाली मुश्किल होऊन जाईल. म्हणून ह्याला आत्ताच विभागा, बिलकुल ह्याचे आत्ताच गटतट करा, ह्याच्यामध्ये विभागणी करा, ह्यांच्यात आपसमध्ये वाद लावा, म्हणजे ते पुढे जाणारच नाहीत.
तर हे गांभीर्य आपण सगळ्यांनी ओळखायला पाहिजे. खास करून मी ठाण्यातल्या माझ्या तमाम चर्मकार बांधवांना आव्हान करू इच्छितो या लॉर्ड बुद्धा चॅनलच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून. माता भगिनी, युवक वर्ग या सर्वांनी येणाऱ्या 30 तारखेला आपल्या मुंबईमध्ये आझाद मैदान या ठिकाणी मंत्रालयावर जो धडक मोर्चा आहे, हा कुठल्या नेत्यासाठी तुम्ही येऊ नका, बिलकुल वा. कुठल्या संघटनेसाठी येऊ नका, कुठल्या कार्यकर्त्यासाठी येऊ नका, मी म्हणतो माझ्यासाठीही येऊ नका, पण तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही त्या मोर्चाला सहभागी झालं पाहिजे. ही माझी कळकळीची माझ्या समाज बांधवाला विनंती आहे. मला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही बोलायची संधी दिली त्याबद्दल लॉर्ड बुद्धा चॅनल आणि सर्व टीमचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.